खुशखबर खुशखबर खुशखबर। आपल्या घरी लग्न असो, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रम, अगदी हवेशीर प्रशस्त भव्य दिव्य लॉन अगदी अल्प दरात मिळणार असून अनीसभाई सय्यद व मंजूरभाई शेख MS यांच्या वतीने भव्य 1 एकर मध्ये प्रस्तुत लॉन सोलापूर शहरातील नई जिंदगी मध्ये अमन लॉन ची सुरुवात केली असून आजच आपला कार्यक्रम बुक करा। आमचा पत्ता अमन लॉन, गट नंबर 67, युनिटी स्मार्ट सिटी जवळ, बालाजीनगर एअरपोर्टच्या पाठीमागे, नई जिंदगी सोलापूर। मोबाइल क्रमांक 78 430 438 43। विकास की बात आती है और नवीन जिंदगी का नाम नहीं आता, ऐसा होता नहीं। गाना उसके लिए अपन कोई पार्टी का नाम नहीं ले रहे बाबा। 500 में बिक जाओगे तो ऐसे ही खड्डे पाओगे, 500 में बिक जाओगे तो ऐसे ही सड़कें पाओगे, 500 में बिक जाओगे तो ऐसे ही गलियां पाओगे रे, 500 में बिक जाओगे तो ऐसे ही सड़कें पाओगे। ये सारे लोग मुझे बोल रहे हैं कि तुम पे केस कर दूंगे, ये कर दूंगा, वो कर दूंगा। तुम सोलापुर का राजकारण जानते नहीं, बहुत खतरनाक है। उसमें घुस जाओगे तो फिर तुमको प्रॉब्लम होगी, तुम पे केस पड़ेंगे, ये पड़ेंगे। 500 में बिक जाओगे तो ऐसे ही सडक पाओगे। नई जिंदगीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झालं। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सध्या सोशल मीडियाचे युग आहे बरं का। एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पोस्ट केलं तर त्या व्हिडिओचे पडसाद हे आपल्याला कदाचित माहीतच असेल। असंच एक इंस्टाग्राम युजर सोहेल यांनी नई जिंदगी परिसरातील भीमाशंकर नगर येथील रस्त्याची दुरावस्था, ड्रेनेजचे घाण पाणी, गटरीचे घाण पाणी चक्क नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याचा एक व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर वेगळ्या पद्धतीने मांडले। पाहता पाहता सोहेलचा व्हिडिओ व्हायरल झाले। नई जिंदगीसह सोलापूर शहर जिल्ह्यात व्हायरल होऊ लागले। व्हायरल झाल्यावर प्रशासनाच्या काही अधिकारी व कर्मचारी यांना देखील जाग आले व त्यांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न देखील केले, परंतु काही काळ समस्या सुटली। त्यानंतर जैसे थे वैसी परिस्थिती तेथे पाहाव्यास मिळाले। ही एक समस्या नई जिंदगीत नसून असे अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत बरं का। वेळोवेळी नागरिक या संदर्भात सोशल मीडिया असो किंवा मीडियांसमोर तक्रारीचा पारा वाचत असतात। काही कामं होतात तर काही कामं होत नाही, याचं देखील खंत नागरिकांमधून व्यक्त केलं जातं। परंतु नेमकं असं का होतं? सक्षम नगरसेवक किंवा सक्षम अधिकारी नसल्यामुळे वारंवार ही समस्या उद्भवत असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकूस मिळत आहे बरं का। दरम्यान इंस्टाग्राम युजर सोहेल यांनी वेगळ्या पद्धतीने समस्या मांडले। समस्या मांडताच नई जिंदगीच्या काही नगरसेवक व त्यांच्या चेले चपाट्यांना जाग आली, अर्थात कार्यकर्ता हो। त्यांनी चक्क सोहेलला बोलवलं आणि त्यास म्हणाले, तुझे समजता क्या, तू ये क्या कर रहा, तेरे को नई जिंदगी का राजकारण नहीं मालूम, दोबारा ऐसा करा तो देख, नहीं तो तेरे ऊपर हम गुन्हा दाखल करेंगे, असे बोलून दमदाटी करण्यात आल्याचा व्हिडिओ खुद्द सोहेल यांनी दुसऱ्या दिवशी पोस्ट केले असून मंडळी, जर एखाद्या समस्येवर सोहेल सारखे युवक आवाज उठवतात त्यानंतर त्यांना दमबाजी किंवा दमदाटी होत असेल तर हे कितपत योग्य म्हणावे? हरकत नाही। दरम्यान सोहेलला दमदाटी कोणी केली? कोणत्या नगरसेवकांनी त्याला बोलावलं? कुठल्या कार्यकर्त्यांनी त्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व नेमकं व्हिडिओमध्ये तो काय म्हणाला हे पाहूयात पुढील भागात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।